नमस्कार. आज आपण आपेगाव येथील आमचे बंधू प्रगतशील शेतकरी संतोष हरिभाऊ पाटील गवाळे यांनी लागवड केलेल्या अद्रकची पाहणी करण्यासाठी प्लॉटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि योगायोग असा आज बरोबर 120 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याला 1-2-3 ठिकाणी आम्हाला गदा म्हणजेच अद्रक पिकाचं आले पिकाचं जे फूल आपण त्याला म्हणतो ते फूल लागलेलं 1-2-3 ठिकाणी दिसलं. ही जी गदा हे जे फूल लागलेलं आहे हे जेणेकरून हे पीक सांगतंय का आता ते वयाच्या मध्यान्हावरती आलेलं आहे आणि पिकाची आता फुगवण इथून पुढे सुरू होणार आहे. परंतु ह्या प्लॉटला भेट दिल्यानंतर भेट देत असताना अजून सरासरी थंडी सुरू व्हायला थंडी पडायला 20 ते 25 दिवस बाकी आहे आणि मग ह्या 20-25 दिवसामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे त्या अनुषंगाने आपण ह्या प्लॉटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. ह्या 20-25 दिवसामध्ये पानाची रुंदी अजून कशी आपल्याला करता येईल, पानाची ग्रीनरी कशी वाढवता येईल आणि स्टमची जाडी कशी वाढवता येईल ह्या हिशोबातून सगळ्या कामाच्या उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे. ज्या ठिकाणी सड दिसत असेल त्या ठिकाणी त्या सडीचा प्रादुर्भाव अजून वाढू नये ह्या अनुषंगाने एक 10-10 दिवसाच्या अंतराने बुरशीनाशकाच्या आळवण्या ज्याला स्पॉट ॲप्लिकेशन आपण म्हणतो, स्पॉट ड्रिंचिंग आपण म्हणतो, त्या 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला करून घ्यायचे आहे. जशी थंडी पडल तसा निमेटोडचा प्रादुर्भाव आणि सडचा प्रादुर्भाव कमी झालेला आपणास पाहावयास मिळेल. परंतु थंडी पडल्यानंतर पिकाची शाकीय वाढ थांबवून अद्रक म्हणजेच आल्या पिकाच्या फुगवणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती राहील की या 25 दिवसामध्ये आपण थोडंसं घाई करून फवारणीतून विद्राव्य खते कशी देता येतील, ड्रिपमधून विद्राव्य खताची मात्रा कशी देता येतील जेणेकरून स्टमची जाडी वाढेल, पानाची रुंदी वाढेल, पानाची जाडी वाढेल आणि मग थंडीमध्ये पिकामध्ये पिकाची शाकीय वाढ झाल्यानंतर जे अन्नद्रव्याचा साठा त्या पानामध्ये होणार आहे, स्टममध्ये म्हणजे खोडामध्ये होणार आहे आणि तयार झालेला अन्नद्रव्याचा वापर ते पीक फळाच्या फुगवणीसाठी वापरणार आहे. अशा हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं. आणि ज्यावेळेस फळाची फुगवण आणि फळाचा विकास सुरू होतो त्यावेळेस काही अंशी पाला बसायला किंवा पाला थांबायला सुरुवात होते. हा जीवसृष्टीचा सरळ नियम आहे. ज्यावेळेस पेत बाळ आईच्या कडेवर असतं म्हणजे ज्यावेळेस या पिका अद्रकची फुगवण चालू होणार आहे त्यावेळेस निश्चितच त्या आईची म्हणजे याची पान याची तब्येत काही अंशी कमकुवत होते आणि फळाचा म्हणजेच या अद्रकच्या मुलाचा विकास सुरू होतो. ह्या अनुषंगाने आपण शेतकरी बांधवांनी पुढील उपाययोजना कराव्या ही नम्र विनंती. आमचे बंधू कृषी सेवा केंद्र दीपक गवाळे यांनी आम्हाला जसं मार्गदर्शन केलं तशा पद्धतीनं आम्ही करत राहिलो आणि आम्ही अद्रक हे पहिल्याच वर्षी लावलं. आम्हाला कुठलीही काही माहिती नसताना त्यांनी आम्हाला जसं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं करत राहिलो आणि मला तरी वाटतं का आमचं प्लॉट मला तरी एकंदरीत बरा वाटतो. आम्हाला याची माहितीच नव्हती काही आणि आम्ही याच्यामध्ये तणनाशक वापरलं. तणनाशक वापरता आम्हाला असं वाटलं का बा यांना काही परिणाम होईल का काय, पण त्यांनी आम्हाला जे तणनाशक दिलं ते आम्ही बॅटरी पंपाने वापरून त्याचा रिझल्ट पण व्यवस्थित आलेला आहे. बस एवढंच सांगू इच्छितो. वेळच्या वेळी कुठल्या गोष्टी करायच्या आम्ही जरी सांगितलं परंतु ते सर्व श्रेय हे त्यांना जातं. केलेली गोष्ट त्यावेळेस वेळच्या वेळी होणंही तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे सांगणारा सांगत जातो, करणाऱ्याने ते केलं पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे.